नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आज आपण कृष्णराव अर्जुन केळकर यांचे पुस्तक छत्रपती शिवाजी महाराज हे वाचत आहोत. यातील 10वा भाग विजापूरकरांचा आणखी मुलूक काबीज करीतात, सन 1654 ते 58 हा भाग आज आपण वाचणार आहोत. सुरू करूया. शहाजीराजे विजापुरात नजरकैदेत होते तोपर्यंत महाराजांनी आदिलशहाच्या मुलकात काही एक धुमाकूळ केला नाही, हे मागे सांगितलेच आहे. राजा अटकेतून सुटून कर्नाटकात आपल्या जहागीरीवर रुजू झाल्यावर महाराजांनी त्या शाहीत पुन्हा धुमाधूम सुरू केली. घाटमाता व कोकणपट्टी येथील विजापूरकरांच्या ताब्यात उरलेला मुलूक व किल्ले सर करण्याचा क्रम त्यांनी सुरू केला. यावेळी त्यांच्याशी उघड सामना करण्याचे सामर्थ्य विजापूरकरांत उरले नाही. यास्तव त्यांनी युक्तीने पकडून आणण्याची कामगिरी आदिलशहाने बाजी शामराज नावाच्या एका सरदारास सांगितली. तो बरोबर 10,000 लोक घेऊन पारघाटात आला आणि जावळीच्या चंद्रराव मोऱ्यांच्या आश्रयाने तबा धरून बसला. हे वर्तमान महाराजांना कळताच त्यांनी त्याच्यावर अकस्मात हल्ला करून त्याच्या लोकांची 1/6 कत्तल उडवली आणि त्याचा पूर्ण पराजय केला. तेव्हा तो निरुत्साह होऊन रडत माघारी विजापुरास गेला. या बाजी शामराजाला कृष्णाजी बाजी चंद्रराव मोरे यांनी आश्रय व कुमुक दिल्याबद्दल महाराजांना त्याचा मोठा राग आला आणि त्याचे उच्चाटन करण्याचा त्यांनी निश्चय केला. या मोऱ्याच्या ताब्यात कृष्णा व वारणा या नद्यांच्या दरम्यानचा घाटमाथ्यावरील प्रांत होता. तो आदिलशहाच्या अंकित असून त्यास करभार देत असे. त्याच्या ताब्यात बरेच किल्ले व खोरी होती. महाराजांनी त्याला यापूर्वी असा निरोप पाठवला होता की तुम्ही विजापूरकरांची ताबेदारी सोडून आमच्या अंकित व्हा व त्यांना देता तो करभार आम्हाला द्या व आम्हाला प्रसंग पडेल तेव्हा 5,000 लोकांशी मदत करा. आमच्या अंकित न व्हाल तर तुमची जावळे हस्तगत करू. हे त्यांचे म्हणणे त्याला मान्य झाले नाही आणि त्याने त्यांना असा उलट जबाब पाठवला की तुम्ही जावळीला याल तर तुमचा एक माणूसही परत जाणार नाही. तुमच्यात पुरुषार्थ असेल तर उद्या येणार ते आजच या. आमच्याशी कटकट कराल ती विचार करून करा. येथे उपाय कराल तो अपाय होईल. यश न येता अपयश पात्र व्हाल. या मोऱ्याच्या पदरी महाराजाप्रमाणेच मावळ्यांचा चांगला जमाव असून त्याचे ठाणे बरेच बिकट होते. त्याच्यावर एकदम चालून गेले असता आपणास हटकून यश येईल अशी त्यांना खात्री नव्हती. म्हणून त्यांनी रघुनाथ बल्लाळ यास काही लोकांशी पाठवून मोऱ्यांच्या किल्ल्याची व ठाण्याची स्थिती काय आहे हे पाहावयास लावले आणि आपण महाबळेश्वराजवळ मोठ्या सेनेशी तळ ठेवून राहिले. रघुनाथ बल्लाळाने मोऱ्यांचा सगळा मुलूक हेरून महाराजांना त्यांच्यावर एकदम हल्ला करण्याचा इशारा केला. तेव्हा ते निसणीच्या घाटाने उतरून जावळीस गेले व मोरे हशमगडास होता व त्यास वेढा घालून त्यांच्याशी लढू लागले. तेथे 1 महिनाभर रण माजवून राहिले. शेवटी मोरे हशमगडावरून पळून रायगडाला जाऊन राहिला. महाराजांनी त्याचा पाठलाग करून त्या किल्ल्यास वेढा दिला. मोऱ्याने तो किल्ला 3 महिने लढवला. शेवटी त्यास हार खावी लागून तो महाराजांना शरण आला व त्याचा हा किल्ला त्यांनी सर केला. महाराजांनी त्याला आपल्याबरोबर चाकणच्या किल्ल्यावर नेले. त्यांच्या मनातून त्याची पुन्हा जावळीत स्थापना करून त्याला आपल्या अंकित करून ठेवायचे होते. परंतु मोऱ्यांनी मुधोळच्या व्यंकोजीशी घोरपड्याशी संधान बांधण्याचा प्रयत्न केला. या संबंधाचा त्यांचा पत्रव्यवहार महाराजांच्या हाती लागला. तेव्हा महाराज त्यांच्यावर बेईमानपणाचा ठपका ठेवून त्यांनी त्यांचा शिरच्छेद केला. मोरांच्या बायका मुलासांनी पुरंदर किल्ल्यावर नेऊन ठेवले व त्यास काही नेमणूक करून देण्याचे योजले. परंतु त्यांच्या 2 मुलांनी विजापूर सरकारकडे आपल्या सुटकेविषयी गुप्त पत्रव्यवहार केला. तो त्याच्या हाती लागल्यामुळे त्यांनी त्यास पुण्यास नेऊन देहांत शासन दिले व मोरे यांच्या बायकोस व मुलीस सोडून दिले. या कृष्णराव बाजी मोऱ्यांचा हनुमंतराव म्हणून एक मोठा शूर बंधू होता. तो या धामधुमीत निसटून तळ कोकणात पळाला होता. जावळी महाराजांच्या कब्जात गेल्यावर तिकडे राजा होऊन बसला व जावळी परत घेण्याच्या खटपटीस लागला. त्याच्याशी लढून आपल्या लोकांचा आणखी नाश करणे बरे नाही असे मनात आणून त्याला एकटीने पकडण्याचा बेत महाराजांनी केला आणि या कामगिरीवर संभाजी कावजी यास रवाना केले. त्याने हनुमंतरावाशी मोठ्या स्नेहभावाने बोलणे करून सांगितले की तुम्ही महाराजांच्या पदरी असामी पत्करून राहावे व त्यांच्याशी शरीरसंबंध करून आपले कल्याण करून घ्यावे. हे असे बोलणे हनुमंतरावाशी एकांती करीत असताना त्याने त्याच्या पोट्यात कट्यार चालवून त्याला तेथेच पुरा केला आणि आपल्या लोकांना त्याच्या लोकांकडून सोडून उधळून लावले. मोऱ्यांच्या आश्रयाने शिवतर खोऱ्यात बाबाजी कोंडदेव या नावाचा एक ब्राह्मण होता. मोऱ्यांच्या नायनाट झाल्यावर तो स्वतंत्र होऊन पुंडावा करू लागला होता.
महाराज त्या प्रांतात आपल्या अंमल बसवू लागले तेव्हा हा ब्राह्मण शिरजोर होऊन त्यास मुळीच जुमानेना. त्यावरून त्यास त्यांनी कैद केले. ब्राह्मणास जीवे मारू नये असा महाराजांचा नियम असल्यामुळे त्याचे डोळे काढण्याचा हुकूम त्यांनी दिला. मोऱ्यांच्या प्रांतात वाईजवळ गोळेवाडी म्हणून एक गाव आहे. ते गोळे नावाच्या एक मराठा सरदाराच्या ताब्यात होते. मोरे नामोहरम झाल्यावर हा सरदार स्वतंत्र होऊन बसला होता. महाराजांनी त्याचा मोड करून गोळेवाडी काबीज केली. या धामधुमीत महाराजांच्या एक ब्राह्मण सरदाराने या गोळ्याची सून कैद करून महाराजांपुढे आणून उभी केली. ती अतिशय सुंदर असल्यामुळे महाराज तिचा अंगीकार करतील असे त्याला वाटले होते. परंतु ते पापभीरू असल्याकारणाने कल्याणच्या यवन सुभेदाराची तरुण सून पाहून जे उद्गार त्यांनी काढले होते तेच त्यांनी या प्रसंगीही काढले. यावेळी हिरडस मावळात बादल देशमुख स्वतंत्र होऊन बसला होता. तो रोहिडा नावाच्या किल्ल्यात मजबूत ठाणे करून राहिला होता. तो समोपचाराच्या सौम्य उपायाने वश होईना म्हणून महाराजांनी जातीने त्याच्या किल्ल्यावर छापा घातला. त्याच्यापुढे आपले काही चालणार नाही हे त्याला पक्के ठाऊक होते. परंतु मोठा मानी व शूर असल्यामुळे त्याच्याशी शेवटपर्यंत लढवायचा असा निर्धार करून तो आपल्या लोकांशी त्यांच्यावर तुटून पडला. उभय पक्षाकडील लोकां मोठ्या शौर्याने लढले. खुद्द बादल हातीशस्त्र घेऊन लढत होता. शेवटी त्याचा पराभव होऊन तो रणात पडला आणि त्याचे उरलेले लोक महाराजांना शरण आले. या लढाईत महाराजांना एक मोठा लाभ झाला. तो असा, हा बादलांचा बाजीप्रभू देशपांडे नावाचा एक दिवाण होता. बादलांचे जे लोक महाराजांना शरण आले त्यामध्ये हा दिवाण प्रमुख होता. त्यांची मर्दुमकी पाहून महाराज फार खुश झाले होते. त्याने त्याला मोठ्या औदार्याने व ममतेने वागवून त्याची वतनवाडी त्याच्याकडे कायम केली आणि त्याला आपल्या पदरी नोकरीस ठेवले. हा मोठा हुशार, स्वामिकार्यदक्ष व शूर पुरुष पुढे महाराजांच्या कसा उपयोग पडला ते यथास्थळी सांगू. जावळीचा व त्याच्या आसपासचा मुलूक आपल्या ताब्यात सुरक्षित राहावा म्हणून कृष्णा नदीच्या उगमापाशी बिकट व खडकाळ डोंगर पाहून त्यावर एक भक्कम किल्ला महाराजांनी बांधून त्याचे नाव प्रतापगड असे ठेवले. यावेळी त्यांनी महाबळेश्वरच्या देवालयाचा जीर्णोद्धार करून कृष्णा नदीच्या उगमापाशी एक देवालय व पोवळी बांधली. येथून पुढे कोकणात उतरून त्यांनी तिकडची समुद्रकिनाऱ्यावरची रत्नागिरी, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, साळशी, खारेपाटण वगैरे ठाणी हस्तगत केली. याप्रमाणे कोकणपट्टी आपल्या सत्तेखाली आणण्याचा उद्योगास महाराज लागले होते. त्यांना जंजिराच्या सिद्धीपासून फारच त्रास होऊ लागला. महाराजांनी काबीज केलेल्या प्रांतात सिद्धी आपल्या आरमाराच्या साहाय्याने फारच उपद्रव देऊ लागला होता. त्यावेळी या रिपूस जिंकल्या वाचून आपली तिकडील सत्ता व प्रजा निर्वेद होत नाही असे पाहून महाराजांनी त्यांच्या पारिपत्यासाठी शामराज पंत पेशव्यास मोठी फौज देऊन पाठवले. पण सिद्धीपुढे त्याचे काही एक न चालून त्याला हार खावी लागली. या पराजयामुळे महाराजांची शामराजपंतावर इतराजी होऊन त्यांनी त्यांच्याकडच्या पेशवाईचा हुद्दा काढून घेतला व तो मोरोपंत त्रिंबक पिंगळे यास दिला. या मोरोपंताकडे हा हुद्दा आमरण राहिला. सिद्धीशी पुढे आणखी युद्ध चालवण्याच्या कामगिरीवर त्याने रघुनाथपंताची योजना केली. त्याने सिद्धीशी बराच वेळ झुंज केले, परंतु तो काही जेरीस येईना. इतक्यात पावसाळा आल्यामुळे ही त्याची मोहीम 4 महिने तहकूब झाली. पावसाळा संपताच त्याच्यावर मोठी फौज पाठवून त्याचा पूर्ण धुव्वा उडवण्याचा महाराजांचा बेत होता. पण तो त्यांना त्यावेळी तहकूब ठेवावा लागला, कारण विजापूरकरांनी त्यांच्यावर अफझुल खान नावाच्या मोठ्या बलाढ्य सरदाराला मोठी फौज देऊन पाठवले. या नव्या अरिष्टाकडे त्यांचे सगळे लक्ष वेधले. वर सांगितल्याप्रमाणे सिद्धीशी युद्ध चालले असता वाडीच्या सावंतास असे कळले की शिवाजी महाराजांनी कोकणपट्टीत आपली सत्ता बसवण्याचा सपाटा चालवला असून आपल्यावर त्याची चढाई लवकरच होण्याचा रंग आहे. तेव्हा आपली जावळीच्या मोऱ्यांसारखी गत व्हायची. ती टाळण्यासाठी त्यांनी आपण होऊन महाराजांशी तहाचे बोलणे लावले. ते त्यांना कबूल होऊन त्यांनी त्यांच्याशी पुढील प्रमाणे तह केला. सावंतांनी आपल्या जहागिरीचा उत्पन्नाचा अर्धा हिस्सा महाराजांना द्यावा व बाकींचा त्यांनी निर्वेद भोगावा. त्यांनी इतपर विजापूरकरास कर देऊ नये. त्यांनी आपल्या जहागिरीतील एकंदर किल्ल्यावर आपले लोक ठेवून त्यांच्याशी चांगली व्यवस्था राखावी आणि जरूर पडेल तेव्हा महाराजांना 3000 पायदळांची मदत करावी. याप्रमाणे केवळ निरुपायास्तव सावंताने महाराजांशी तह केला, परंतु त्या माने देशमुखास लवकरच पश्चाताप होऊन ते
त्याप्रमाणे वागण्यास तयार झाले नाहीत आणि आपल्यावरील महाराजांचा ताबा उडवून देऊन ते पुनरपी विजापूरकरांच्या अंकित झाले. याबद्दल महाराजांनी त्यांची कशी खोड मोडली ते यथास्थळी सांगू. या सुमारास आणखी एक लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट झाली ती अशी. मोगलांनी विजापूरकरांना बरेच जेरीस आणून त्यांच्यावर मोठी खंडणी बसवली. यामुळे त्यांना मोठी फौज बाळगण्याचे त्राण उरले नाही. म्हणून त्यांच्या लष्करातील बेकार झालेले 700 पठाण महाराजांकडे नोकरी मागाव्यास आले. तेव्हा त्यांना नोकरीस ठेवावे की कसे हा प्रश्न उद्भवला. बऱ्याच जणांनी असा सल्ला दिला की मुसलमान लोकांवर विश्वास ठेवून आपल्या लष्करात त्यांना ठेवणे मोठे धोक्याचे आहे. 1-2 आसामीचे असे म्हणणे पडले की त्यांना नीट पारखून आपल्याकडे नोकरी देण्यास काही एक हरकत नाही. महाराजांनाही दुसरा सल्ला पसंत होऊन त्या पठाणांना आपल्यासमोर आणविले व त्यांना नीट निरखून पाहून व उलटसुलट प्रश्न विचारून त्यांचे हृदयगत ताडले आणि त्यांना आपल्याकडे नोकरीस ठेवले असता एक काही दगा व्हायचा नाही अशी त्यांची खात्री झाल्यावर त्यांनी त्यांना आपल्याकडे ठेवून घेतले. त्यांच्या पथकावर राघव बल्लाळ अत्रे या सरदार नेमिले.